श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, उद्या वार आहे मंगळवार आणि या दिवशी आलेली आहे निर्जला एकादशी. तर पहा, ज्येष्ठ मासातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला निर्जला एकादशी व्रत हे केले जाते. निर्जला एकादशीचं व्रत हे खूप कठीण व्रत मानलं जातं. हे व्रत पांडवांपैकी भीम यांनी केलं होतं. भीमांनी कठीण तपश्चर्या करून हे व्रत पार पाडले आणि म्हणूनच या एकादशी तिथीला भीमसेनी एकादशी म्हणून सुद्धा ओळखले जाते. त्याचबरोबर ही एकादशी जी आहे तर या एकादशीला पाणी देखील ग्रहण केले जात नाही. निर्जला व्रत हे केले जाते म्हणून ह्या एकादशीला निर्जला एकादशी म्हणून ओळखलं जातं. एकादशी तिथी ही भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे. त्यामुळे या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंची आपल्याला विधिवत पूजा अर्चा देखील करायची आहे. तर पहा, भगवान श्रीहरी विष्णूंच्या पूजे अर्चेसोबतच आपल्याला या दिवशी काही उपाय देखील करायचे आहेत. हे उपाय जर आपण केले तर आपल्याला याचे फळ देखील योग्य ते प्राप्त होते. या दिवशी अनेक शुभयोग तयार होत आहे आणि या शुभयोगामध्ये जे काही आपण उपाय करू त्याचे फळ हे आपल्याला प्राप्त होणार आहे. त्यामुळे आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये मी एक उपाय सांगणार आहे, तो तुम्हाला करायचा आहे. आपल्याला अशा ठिकाणी 5 लवंगा अर्पण करायच्या आहेत. हे जर लवंगा आपण अर्पण केल्या तर सर्व दोष, आजारपण, पैशांच्या अडचणी, दारिद्र्य सर्व नष्ट होऊन जाईल आणि घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होईल. आपल्या घरामध्ये दारिद्र्य, संकट, अडचणी ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या दूर होऊन जातील आणि घराची प्रगती होईल. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला अजिबात विसरू नका. तर पहा, हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला तुमच्या जीवनातील सर्व दुःख, दारिद्र्य, संकट, नकारात्मकता, त्याचबरोबर काही दारिद्र्य असेल ते दूर करण्यासाठी, त्याचबरोबर तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा आहे ती पूर्ण होत नाही आहे त्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता आणि हा उपाय आपल्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी सुद्धा तुम्हाला करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला 5 लवंगा घ्यायच्या आहेत. या लवंगा घेताना कुठेही तुटल्या फुटलेल्या तुम्हाला घ्यायच्या नाहीत. अखंड लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत. पुढे फूल असणाऱ्या लवंग घ्यायच्या आहेत. तर पहा, तुम्हाला यासाठी लागणार आहेत 5 लवंगा, त्याचबरोबर मोहरीचं तेल. तर एका प्लेटमध्ये 2 चम्मच मोहरीचं तेल आपल्याला घ्यायचं आहे आणि त्यामध्ये त्या 5 लवंगा आहेत तर त्या तुम्हाला टाकायच्या आहेत. अर्धा तास त्या लवंगा तुम्हाला तशाच ठेवायच्या आहेत. त्यानंतर तुम्हाला एक शुद्ध तांब्याचा कलश भरून घ्यायचा. या कलशामध्ये तुम्हाला शुद्ध पाण्याने भरून घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडंसं गंगाजल तुम्हाला टाकायचं आहे. तुमच्याकडे असेल तर टाका, नसेल तर काही हरकत. तर पहा, तुम्हाला काय करायचं आहे, या लवंगा म्हणजे ह्या वाटीतल्या लवंगा आणि ते तांब्याचा कलश घेऊन तुम्हाला शिवमंदिरामध्ये जायचं आहे. तुमच्या जवळपास जे बी शिवमंदिर असेल त्या ठिकाणी तुम्हाला घेऊन जायचं आहे. आता बघा, हे जे तेल आहे, हे लवंगा ज्या आहेत तर त्या तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायच्या आहेत. हे शिवलिंगावर अर्पण करत असताना तुमचा चेहरा हा उत्तरेकडे असायला हवा आणि त्यानंतर उत्तर दिशेकडे तोंड करून ह्या लवंगा तुम्हाला त्या शिवलिंगावरती अर्पण करायच्या आहे. जे पाणी तुम्ही घेऊन गेलेला आहात तर ते तुम्हाला हे तेल अर्पण केल्याच्या नंतर शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. दोन्ही हात जोडून तुमची मनोमन जी इच्छा आहे तर ती भगवान महादेवांना सांगायची आहे. तुमच्या जीवनामध्ये काही दुःख असेल, संकट असतील, अडचणी असतील, काही वारंवार तुमच्या जीवनामध्ये दुःख येत आहे, अडचणी येत आहेत तर त्या तुम्हाला सांगायच्या आहेत. तुमच्या काही इच्छा असतील त्या सुद्धा तुम्हाला सांगायच्या आहेत. तुमच्या कुटुंबाची प्रगती होत नसेल, घराची प्रगती होत नसेल, आजारपण असेल, ज्या बी काही समस्या असतील तर त्या तुम्हाला सांगायच्या आहेत आणि असं करत तुम्हाला हा एक छोटासा उपाय करायचा आहे. त्यानंतरचा पुढचा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी करायचा आहे. भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल, घर खरेदी करण्याविषयी असेल, त्याचबरोबर काही गाडी खरेदी करण्याविषयी असेल, कोणत्याही पद्धतीची तुमची इच्छा असेल, नोकरी प्राप्तीसाठी असेल, कुठल्याही इच्छेसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे.
हा उपाय करण्यासाठी सुद्धा तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे, त्यामध्ये स्वच्छ पाणी भरून घ्यायचं आहे. त्या पाण्यामध्ये कच्चं दूध आणि चिमूटभर हळद तुम्हाला टाकायची आहे. हे जे जल आहे तर ते तुम्हाला केळीच्या वृक्षाला अर्पण करायचं आहे. केळीच्या वृक्षामध्ये साक्षात विष्णूचा वास असतो. एकादशी तिथीला आपण भगवान विष्णूंना जल अर्पण करत असतो. असं केल्याने आपल्याला भगवान श्री हरी विष्णूंची कृपा, माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. तर पहा, आपल्या सर्व मनोकामना ज्या आहेत, इच्छा आहेत, तर त्या पूर्ण होतात. हे जल अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप देखील करायचा आहे. त्याचबरोबर त्या झाडाखाली तुम्हाला एक दिवा देखील लावायचा आहे. मातीच्या पंतीमध्ये तुम्ही हा दिवा लावू शकता. त्यामध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारचं तेल घाला आणि त्यानंतर हा दिवा तिथे जाऊन प्रज्वलित करा. हा दिवा लावत असताना 1 चम्मचभर हळद तुम्हाला खाली टाकायची आहे. त्यानंतर त्या हळदीवरती हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. तर पहा, हा दिवा जो आहे तर तुम्ही सकाळी प्रज्वलित करू शकता किंवा संध्याकाळी केला तरी चालेल, परंतु हे जल जे आहे तर ते तुम्हाला संध्याकाळच्या अगोदर त्या झाडाला घालायचं आहे. आणि असा हा छोटासा उपाय तुम्हाला इच्छापूर्ती होण्यासाठी करायचा आहे. पुढचा उपाय जो आहे तर तो तुम्हाला तुमच्या घरामध्ये सतत एखादी आजारी व्यक्ती आहे, सतत आजारी पडत आहे, लहान व्यक्ती असेल, लहान मुलं असतील किंवा कुणीही घरामधलं असू द्या, ते सतत आजारी पडत आहे, सारखं वारंवार दवाखान्यात जावे लागते आणि त्या व्यक्तीचं आजारपण दूर होण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर त्या उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे. त्या कलशामध्ये तुम्हाला 5 प्रकारच्या 5 झाडांची पानं घ्यायची आहे. यामध्ये तुम्हाला तुळस ही घ्यायची नाही आणि त्यानंतर ही पानं त्या कलशामध्ये टाकून त्यामध्ये स्वच्छ पाणी भरायचं आहे आणि हे पाणी तुम्हाला शिवमंदिरामध्ये जाऊन शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. तर पहा, ज्या व्यक्तीसाठी तुम्ही हे जल अर्पण करत आहात, आजारपण निघून जाण्यासाठी अर्पण करत आहात, त्या व्यक्तीचं नाव घेऊन तुम्हाला ते जल अर्पण करायचं आहे. त्या व्यक्तीची इडापिडा टळू दे असं म्हणत तुम्हाला हे जल अर्पण करायचं आहे. त्यानंतर दोन्ही हात जोडून आजारी व्यक्ती ही लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना देखील करायची आहे. या उपायाने नक्कीच सर्व आजारपण हे दूर होऊन जाईल. त्याचबरोबर पैशाच्या अडचणी, आर्थिक समस्या दूर करण्यासाठी तर तुम्हाला एक उपाय मी सांगणार आहे, तर तो तुम्ही संपूर्ण दिवसामध्ये उद्या करू शकता. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक वाटी घ्यायची आहे. त्या वाटीमध्ये 2 चम्मच मध घ्यायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला 5 अखंड तांदूळ जे आहेत तर ते टाकायचे आहेत. त्याचबरोबर 5 अखंड तीळ जे असतात, काळे तीळ, तर ते काळे तीळ तुम्हाला 5 टाकायचे आहे. बरोबर 2 अखंड लवंगा ज्या आहेत त्या देखील तुम्हाला या मधामध्ये टाकायच्या आहेत. त्यानंतर एक तांब्याचा कलश पाण्याने भरून घ्यायचा आहे. स्वच्छ पाणी भरून घ्यायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला थोडंसं चंदन टाकायचं आहे. हे मध आणि हे जल घेऊन तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जायचं आहे. हे घेऊन गेल्यानंतर तुम्हाला वाटीमधल्या ज्या काही 3 वस्तू टाकलेल्या आहेत, मध घेतलेला आहे, तर ते तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. त्यानंतर हे स्वच्छ पाणी त्या शिवलिंगावरती तुम्हाला अर्पण करायचं आहे. जेव्हा तुम्ही ह्या सर्व वस्तू शिवलिंगावरती अर्पण करणार आहात त्यावेळेस तुम्हाला तिथून 1 लवंग, 1 तांदूळ आणि 1 काळ्या तिळाचा दाणा हे आपल्याला घरी घेऊन यायचं आहे आणि ते तुम्हाला एका पिवळ्या कपड्यामध्ये किंवा लाल कपड्यामध्ये बांधून तुमच्या पैशाच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे. असं केल्याने आर्थिक समस्या ह्या दूर होतात, पैशांच्या अडचणी दूर होतात. असा हा उपाय तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी देखील करू शकता. म्हणजे तुमच्या व्यवसायाच्या गल्ल्यामध्ये देखील तुम्ही असा हा पोटली जी आहे तर ती बांधून तुमच्या गल्ल्यामध्ये ठेवू शकता किंवा मग तुमच्या घरातील पैशाच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता. अशा पद्धतीने हा उपाय तुम्हाला करायचा आहे. तर चला इथेच थांबवते. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.